नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्त्वाचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. या महनीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम केले आहे. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे त्यामध्ये या मुख्यमंत्र्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. सलग 12 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक यांची आज जयंती. महाराष्ट्र घडवणारा महानायक वसंतराव नाईक, कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक, त्यांची जडणघडण, राजकीय प्रवास, मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्राच्या राजकारणातील वसंतरावांचा ठसा आदी गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. वसंतराव नाईक हे मराठी राजकारणी होते. 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे 3रे मुख्यमंत्री होते. 1 जुलै 1913 ते 18 ऑगस्ट 1979 या राज्यात त्यांनी महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री व एक कृषीतज्ञ म्हणून भूमिका बजावली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला होता. वसंतराव नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यात पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यात 1 जुलै 1913 रोजी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषवले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी सुद्धा त्यांची ओळख होती. नाईकांचं मूळ आडनाव राठोड असं होतं, परंतु गहुले हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसवलेलं होतं. त्यांनी जमीन जुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगांचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना 2 मुले झाली, राजूसिंग व हजूसिंग. हजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून 1938 साली BA ही पदवी घेतली व नंतर LLB ही पदवी देखील मिळवली. त्यांनी 1940 साली LLB ही पदवी मिळवली. विद्यार्थी दशेत त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसंच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी झाला.
यानंतर पुढे त्यांनी वत्सलाबाई यांच्याशी 1941 साली आंतरजातीय विवाह केला. या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयंतांना काही वर्ष आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले. पण नंतर वसंतरावांनी विचारांती हे लग्न केलं. वत्सलाबाई BA असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी होत असे. वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व नंतर आर्थिक स्थितीही सुधारली आणि त्यांची प्रतिष्ठाही वाढू लागली. यानंतर ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून 1943 ते 1947 या कालावधीत निवडले गेले. याशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे ते अध्यक्ष होते. 1946 मध्ये वसंतरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची 1951 ते 1952 या कालावधीमध्ये नियुक्ती करण्यात आली. 1946 ते 1952 या कालावधीत पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. 1952 ते 1956 या पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात 1957 साली कृषी मंत्री झाले. त्यानंतर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. 1962च्या निवडणुकीनंतर देखील कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते. पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. या पदावर त्यांनी जवळपास 12 वर्ष काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा देखील केल्या. प्रथमतः त्यांनी कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. 2 वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असं त्यांनी 1965 मध्ये निक्षून सांगितलं. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. कोणतीही समस्या ते विचार विनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवित असे. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचं श्रेय वसंतरावांकडेच जाते. 20 फेब्रुवारी 1975 रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च 1977 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार म्हणून ते निवडून आले होते. तर 1956 साली सहकार मंत्रिपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वसंतरावांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊया. पहिल्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव नाईक आमदार झाल्यानंतर त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांना पुढे पुसद तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांनी जोडत तालुक्याच्या विकासाला चालना दिली. 1946 साली त्यांची निवड पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी झाली. त्यांनी आपल्या काळात अनेक विकासाची कामे करत शहराचा चेहरा बदलून टाकला. शहरात बापू बालक मंदिर शाळा उभारून सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाची दरवाजे उघडी केली. तर ग्रेन मार्केटच्या माध्यमातून धान्य गंज निर्माण करून शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळवून देण्याचे काम केलं. 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत ते पुसदचे आमदार झाले. पहिल्यांदा असे झाले की मध्य प्रदेशचे राजस्व उपमंत्री आमदार म्हणून कार्यरत असताना त्यावेळी विदर्भ हा मध्य प्रदेशात होता. शहराजवळून वाहणाऱ्या पूस नदीवर पूर प्रतिबंधक बांध बांधून त्यांनी पुराच्या पाण्यापासून शहराला सुरक्षित केलं. तसंच त्यांनी पाठपुरावा करून महागाव, ढाकणी, बिटरगाव या गावांना जोडणारा रस्ता तयार करून घेतला.
पुसद शहरात 1957 साली पहिल्यांदाच वीज आली, ती वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनीच. 1956 साली त्यांना पहिल्यांदा मध्य प्रदेशात राजस्व उपमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. तर 1957 ते 1960 दरम्यान त्यांनी कृषी मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे कार्य केले. शेतकरी अर्थक्षम झाला तो केवळ वसंतराव नाईकांमुळेच. दरम्यानच्या काळात वसंतराव नाईक यांनी कृषी विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेती पिकांच्या संकरित वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस, जिनिंग, सूतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला. त्यामुळे शेतकरी अर्थसक्षम झाला. 1,37,000 एकर शेती भूमिहीनांना दिली. आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी 1,37,000 एकर शेती दान स्वरूपात मिळवून भूमिहीनांना दिली. राज्यात पंचायत राज या कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. 1972 सालच्या दुष्काळात त्यांनी अभूतपूर्व काम केले. लागोपाठ 3 वर्ष अवर्षणाचे असल्याने नागरिकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्नच निर्माण झाला होता. अशावेळी त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबवण्याचे धाडस केलं. सुमारे 7,000 विहिरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्या काळी 50 लाखांवर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले. संकरित वाणाच्या गायी, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्याचबरोबर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय उभारून दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवित कापूस खरेदीतील दलाली बंद करून शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिक्कू, द्राक्ष, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या 1952 ते 1979 या 27 वर्षांच्या कार्यकाळात शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. 2 वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल हे धाडसी उद्गार त्यांनी 1971 साली पूर्णत्वास आणले. वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करून रोजगार हमी योजना देशभरात राबवली. शेतकऱ्यांसाठी अविरत झटणाऱ्या या कार्यधुरंधर नेत्याचा 1979 साली वयाच्या 66व्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक विद्यापीठ हे नाव देण्यात आलं आणि त्यांच्या जन्मगावी म्हणजेच गहुली आणि पुसदला त्यांचं स्मारक देखील उभारण्यात आलं आहे. याचबरोबर नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात त्यांच्या नावानं एक सभागृह देखील बांधण्यात आलं आहे. याचबरोबर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी भटक्या विमुक्तांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजभूषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या कृषीविषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी 1 जुलै या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यात कृषी दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, जे महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री होते आणि ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यांचा जीवन प्रवास आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेतला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी.
ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.